स्वागत आहे तुमचं सोनालीस टेस्टी बाईट या चॅनलमध्ये. तर मी आज बनवणार आहे ताकातील पिठलं. त्यासाठी बघा 3 हिरवी मिरची, 1 कांदा, कढीपाला, कोथिंबीर, लसूण, लाल मिरची घेतलेत फोडणीसाठी. हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेऊया खलबत्त्यामध्ये. बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी 1 वाटी भरून बेसन पीठ घेतलंय आणि त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद टाकायची आणि त्यामध्ये आता 1 वाटी भरून ताक टाकायचं. मी आत्ता जस्ट ताक करून त्याचा वापर करत आहे, म्हणजे पिठलं चवीला चांगलं लागतं. शक्यतो ताजं ताक करूनच वापरायचं, म्हणजे पिठलं आंबट होणार नाही. आणि व्यवस्थित सगळं मिक्स करायचं. त्याच्या गाठी पूर्ण फुटल्या पाहिजे बेसन पिठाच्या. आणि आणखी मी अर्धा वाटी ताक टाकते. तुम्हाला घट्ट वाटलं तर तुम्ही आणखी त्यात ताक ॲड करू शकता आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे मिक्स करायचं सगळं. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. आता एका पॅनमध्ये 3 चमचे तेल ॲड करायचं. तेल छान तापलं की त्यात जिरे मोहरी ॲड करायची, कढीपाला ॲड करायचा आणि आपण लसूण मिरचीची पेस्ट केलेली ती ॲड करायची. आता आपण बारीक कट केलेला कांदा ते ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊन मऊ होऊ देऊया थोडा वेळ. आणि हळद आपण बेसन पिठात टाकली, त्यामुळे ह्यात हळदचा वापर नाही करायचा. कांदा आपला व्यवस्थित मऊ झाला आहे, तुम्ही बघू शकता. आता त्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे ते गाठी होणार नाहीत. आणि आता हे घट्ट झालं, त्यामुळे आपण थोडं आणखी पाणी आणि थोडंसं ताक टाकूया त्यामध्ये. आणि आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक 10-15 मिनिट झाकून ठेवायचं आणि पिठलं शिजवून घ्यायचं. त्यानंतर त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. त्यानंतर आपण आता साईड फोडणीची तयारी करूया. एक पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी टाकून कढीपत्ता आणि त्यामध्ये लाल मिरची आणि हे काश्मीरी लाल तिखट 1 चमचा छोटा चमचा टाकायचा आणि ती फोडणी पिठल्यावर टाकायची. हे ऑप्शनल आहे, नाही फोडणी केली तरी चालतं. तसंच पिठलं खाल्लं तरी छानच लागतं. तुम्हाला पिठलं पातळ पाहिजे असेल तर तुम्ही त्यात पाणी किंवा ताक वापरू शकता आणखी. चविष्ट असं आपलं पिठलं झालं तयार बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.